महत्वाची बातमी सभेआधी राहुल गांधींची मणी भवन ते ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत पदयात्रा निघतेय। मणी भवन परिसरामध्ये काँग्रेस कार्यकर्ते आता जमायला सुरुवात झालेली आहे। ही लाईव्ह दृश्य आपण आता पाहताय। प्रियंका गांधी या सुद्धा आता राहुल गांधी यांच्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। कृष्णा, प्रियंका गांधी, तुषार गांधी सुद्धा या पदयात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। पदयात्रेला सुरुवात झाली आहे। विषयाला आपण पाहतो की राहुल गांधींच्या पदयात्रेला सुरुवात झालेली आहे। मणी भवन पासून ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंतची काही मिनिटांची पदयात्रा जी आहे ती आता सुरू झालेली आहे आणि ऑगस्ट क्रांती मैदान इथे पोहोचल्यानंतर महात्मा गांधी यांच्या स्मारकाला अभिवादन सुद्धा राहुल गांधी यांच्या वतीने केलं जाणार आहे। आता पदयात्रेमध्ये आपण पाहतोय राहुल गांधी स्वतः आहे, त्यांची बहीण प्रियंका गांधी या सुद्धा त्यांच्या सोबत आहे आणि तुषार गांधी हे सुद्धा पदयात्रेमध्ये चालताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते जे आहेत ते सध्या या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। पोलिसांचा मोठा फौजफाटा या सगळ्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे आणि ज्या रूटने पदयात्रा ऑगस्ट क्रांती मैदानाच्या दिशेने जाते तो रोड पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला होता आणि आता या पदयात्रेला सुरुवात झालेली आहे। कालच आपण पाहतो की भारत जोडो न्याय यात्रेची सांगता जो काही आहे तो 16 चैत्यभूमीला पार पडलेला होता आणि राहुल गांधींनी त्यांची यात्रा तिथे संपवलेली होती। मात्र ही जनन्याय पदयात्रा म्हणून राहुल गांधी यांच्या वतीने काढली जाते। लोकांना ते अभिवादन करत, हातवारे करत रस्त्यावरून चालत आहेत आणि मुंबईकरांचा सुद्धा प्रतिसाद काही अंशी प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते की वेगवेगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं स्वागत हे जंगी स्वरूपामध्ये करण्यात आलेलं होतं। आमचे भिवंडी, पालघर त्यानंतर ठाणे मार्गे मुंबईमध्ये ही भारत जोडो न्याययात्रा आलेली होती। आज भारत जोडो न्याययात्रेची सांगता झाल्यानंतर पदयात्रा जी आहे ती राहुल गांधी यांच्या वतीनं काढली जाते। प्रियंका गांधी या सुद्धा त्यांच्या सोबत आहेत आणि आज संध्याकाळी इंडिया आघाडीची एक मोठी सभा जी आहे ती मुंबईच्या शिवाजी पार्क सभा जी आहे ती मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानामध्ये पार पडते आहे। या सभेला अनेक मोठे नेते देशभरातले विरोधी पक्षातले हे सगळे येणार आहेत आणि आता आपण पाहतो की त्यापूर्वी सकाळचं ह्या रॅलीचं नियोजन करण्यात आलेलं होतं, पदयात्रेचं नियोजन करण्यात आलेलं होतं आणि मणी भवन पासून ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत ही पदयात्रा जी आहे ती जाते आहे। अभिनेत्री स्वरा भास्कर ही सुद्धा या पदयात्रेमध्ये सहभागी झालेली आहे। त्याचबरोबर मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड या सुद्धा पदयात्रेमध्ये चालताना पाहायला मिळतात आणि काँग्रेसचे अनेक नेते सुद्धा या पदयात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। काही वेळामध्ये ही पदयात्रा ऑगस्ट क्रांती मैदान येथे पोहोचेल आणि त्यानंतर ऑगस्ट क्रांती मैदानातल्या महात्मा गांधींच्या स्मारकाला या सगळ्या नेत्यांकडून अभिवादन करण्यात येईल आणि त्यानंतर बाजूलाच असणाऱ्या तेजपाल हॉलमध्ये काही नेत्यांच्या भेटीगाठी राहुल गांधी यांच्या वतीने घेतली जातील। त्याचबरोबर काही मान्यवर नेते असतील किंवा जे काही महत्त्वाचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी राहुल गांधी संवाद साधतील आणि त्यानंतर जनतेशी सुद्धा ते संबोधित करणार आहेत किंवा बातचीत करणार आहेत। वेगवेगळ्या भारत जोडोच्या प्रत्येक टप्प्यामध्ये त्यांनी जनतेशी संवाद साधलेला होता आणि भाजपा सरकारवरती टीका केलेली होती, सरकारच्या वेगवेगळ्या स्कीमवरती टीका केलेली होती आणि भ्रष्टाचाराचे गंभीर सुद्धा आरोप या भारत जोडो न्याययात्रेच्या माध्यमातून केलेले आहेत। इलेक्ट्रॉल बॉन्ड याच्यावरती सुद्धा त्यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि कालच निवडणुकांची घोषणा झालेली आहे। त्यामुळे आज इंडिया आघाडीच्या शिवाजी पार्क येथील सभेमध्ये विरोधी पक्षांकडून कशा पद्धतीनं निवडणुकीचं किंवा प्रचाराचं बिगुल वाजवलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या आपण पाहतो की नाना चौकामध्ये मुंबई सेंट्रलची ही पदयात्रा आता पोहोचलेली आहे आणि काही वेळामध्ये ऑगस्ट क्रांती मैदान येथे पोहोचणार आहे। काँग्रेसचे अनेक नेते या पदयात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। राहुल गांधी असतील, प्रियंका गांधी असतील आणि त्याचबरोबर तुषार गांधी हे प्रामुख्याने या पदयात्रेमध्ये चालताना आपल्याला पाहायला मिळतात आणि विरोधी पक्षातले जे महत्त्वाचे आणि मोठे नेते आहेत ते सुद्धा देशभरातून आता सध्या मुंबईमध्ये दाखल होत आहेत आणि आज संध्याकाळी इंडिया आघाडीची जी मोठी सभा शिवाजी पार्क मैदानामध्ये पार पडते आहे त्याला मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी पोलिसांनी तशा प्रकारची तयारी सुद्धा केलेली आहे। मात्र आता ऑगस्ट क्रांती मैदानाच्या दिशेनं ही पदयात्रा जाताना आपल्याला पाहायला मिळते आहे। थोड्याच वेळामध्ये ऑगस्ट क्रांती मैदानामध्ये ही पदयात्रा पोहोचेल आणि तिथे राहुल गांधी यांच्या वतीनं महात्मा गांधी यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात येईल आणि त्यानंतर बाजूलाच असलेल्या तेजपाल हॉलमध्ये त्यांचं भाषण होईल। तेजपाल हॉल हे असं ठिकाण आहे जिथून काँग्रेसचा उदय झाला, जिथून काँग्रेस देशभरामध्ये पोहोचली आणि त्यामुळे त्या जागेला काँग्रेसच्या दृष्टिकोनातून एक वेगळ्या प्रकारचं महत्त्व आहे आणि त्यामुळे ऑगस्ट क्रांती मैदान हे ठिकाण निवडण्यात आलेलं होतं आणि आता ही पदयात्रा जी आहे ती काँग्रेसची ऑगस्ट क्रांती मैदान येथे पोहोचते आहे। राहुल गांधी स्वतः मुंबई सेंट्रलच्या सगळ्या परिसरातून चालतायत आणि लोकांशी
ते बोलण्याचा प्रयत्न करतायत, लोकांना हातवारे करून अभिवादन करतायत आणि आता आपण पाहतो की ह्या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो काही पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो आहे. थोड्याच वेळामध्ये ही पदयात्रा ऑगस्ट क्रांती मैदान येथे पोहोचेल आणि त्यानंतर आजच्या पदयात्रेनंतर संध्याकाळी जी विरोधी पक्षातील नेते, जे महत्त्वाचे नेते आहेत, त्यांची भाषणं कशा पद्धतीची असणार आहेत, सरकारवरती कशा पद्धतीने टीका केली जाते हे सुद्धा आपण पाहणार आहोत. मात्र निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आजच इंडिया आघाडीची एक मोठी सभा मुंबईमध्ये पार पडते आहे. त्यामुळे इंडिया आघाडीची वज्रमुठ सभा ही म्हणता येईल असं विजय वडेट्टीवार काल म्हणालेले होते आणि आता आपण पाहतो की या पदयात्रेमध्ये लोकांचा प्रतिसाद जो आहे तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. शेकडो काँग्रेसचे कार्यकर्ते या पदयात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये ऑगस्ट क्रांती मैदान येथे ही पदयात्रा पोहोचेल आणि त्यानंतर पुढचे जे काही नियोजित कार्यक्रम आहेत ते राहुल गांधी यांच्या वतीनं पार पडले जातील. मात्र संध्याकाळच्या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं, देशाचं लक्ष लागलेलं आहे. विरोधी पक्षातील कोणकोणते महत्त्वाचे नेते मुंबईच्या या सभेसाठी येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. जवळपास 15 पक्षातील महत्त्वाचे नेते या सभेसाठी येणार असल्याची माहिती मिळते आहे आणि त्यामुळे आता ही पदयात्रा जी आहे ती ऑगस्ट क्रांती मैदानाच्या परिसरामध्ये पोहोचल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळे राहुल गांधींचं ऑगस्ट क्रांती मैदानाच्या बाजूला असणारे तेजपाल हॉलमध्ये कशा पद्धतीचं भाषण होतं बरोबर हे देखील आपण पाहणार आहोत. नक्कीच कृष्णा, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा. तर मणिपूर भवन ते आता ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत ही पदयात्रा जी आहे ती काढण्यात आलेली आहे. अगदी काही मिनिटाचे हे अंतर आहे, मात्र या ठिकाणी सुद्धा ही पदयात्रा काढण्यात आलेली आहे आणि राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना आपण या ठिकाणी पाहताय. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या खांद्यावर हात ठेवलेला आहे. बहीण भावाचं नातं हे वेळोवेळी समोर आलेलं आहे. त्यांच्यामधला संवाद, गोड संवाद, थट्टा मस्करी ही नेहमीच कॅमेरामध्ये कैद झालेली आहे. मात्र आज जेव्हा ही पदयात्रा काढली जाते त्यावेळेला सुद्धा त्यांच्यामध्ये सुरू असलेला हा संवाद आपण कॅमेरावर पाहताय. तुषार गांधी सुद्धा या पदयात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. तर त्याच्यानंतर अभिनेत्री स्वरा भास्कर यांचा सुद्धा याच्यामध्ये सहभाग आहे. वर्षा गायकवाड सुद्धा या पदयात्रेमध्ये सहभागी झालेले आहे. मणिपूरपासून भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा जो आहे तो सुरू झाला. भारत जोडो न्याय यात्रा ही यात्रा जी आहे ती मणिपूरपासून सुरुवात झाली. 14 राज्यामधून ही यात्रा जी आहे, पदयात्रा जी आहे ती निघाली. महाराष्ट्र हे 15वं राज्य. नंदुरबारमधून ही पदयात्रा जी आहे ती महाराष्ट्रामध्ये एंटर झाली. या ठिकाणाहून सुरुवात झालेली आहे. मात्र नंदुरबार याची हेच ठिकाण का निवडलं गेलं तर याच्यासाठी सुद्धा एक मोठा इतिहास आहे. कारण काँग्रेसनं आतापर्यंत जे अभियान सुरू केलेलं आहे त्या अभियानामधून त्या अभियानाला त्यांनी नंदुरबारची निवड केलेली आहे आणि त्याच ठिकाणाहून आता महाराष्ट्रामध्ये ही पदयात्रा जी आहे ती सुरू झालेली होती.